गाईज आम्ही हे रूम घेतले आणि आता चालू मावशी आत्या कसं वाटतं तुम्हाला? मस्त मस्त कूल मम्मी तुला कसं वाटतं? एकदम छान सुंदर तर गाईज आता आम्ही चाललोय कुठे चाललोय बघू त्याला भूक लागली म्हणतो बिस्किट बनव नाही अजून हाय मावशी आमची गँग मामी आम्ही ज्योतिबाच्या मंदिरामध्ये आलो. ज्योतिबाच्या मंदिरामध्ये एंट्री केली आता जस्ट भागासारखं गाईज ही आमची गँग आमची गँग ज्योतिबाच्या दर्शनाला आणि यावची रे ना गॉगल आहे माझ्याकडे मला नाही शोधत तो तुम्हाला शोधतोय. गाय साधना पडली असती तिला घाईने जाते ना कारण की कुत्रा आहे जिथं तिथं कुत्रा दिसत. गाईस तर आम्ही आता पोहोचलोय इथेच होतो जवळ. वाव किती मस्त सगळीकडे गुल्लालच गुल्लाल. ज्योतिबा माझा दख्खनचा राजा ज्योतिबा. भाविकांचं सहर्ष स्वागत. चप्पल डबा एका साईडला काही चप्पल भाडं वगैरे काय नसते. तुमचे 20 रुपये द्या फक्त. गाईस तर बघा कसलं भारी वाटतं. नाही वेगळं दर्शन का नंतर आधी याला पण गुलाल कसलं भारी आहे ना मावशी. हो गाईज इथे आम्ही सगळे फोटो शूट करतोय. दर्शन घेऊन आलो. आतमध्ये मोबाईल अलाउड नाही. आतमध्ये मोबाईल अलाउड नाही बोलले. दर्शन घेऊन आलो आम्ही आता बाहेर. ब्लॉग
आणि मम्मी पप्पा तिकडं. हा मम्मी पप्पांनी काढला. हो मम्मी पप्पांनी तिकडे फोटो काढला. आम्हाला घेतलं पण नाही आणि अजून पण विचारत नाहीये. आता मम्मीला जाऊन विचारतं, मम्मी असं का केलंस ग? त्यांनी फॅमिली फोटो काढला आणि तुम्ही तुमच्या दोघांचा काढला. याच्यात नाही राहू द्या. बघितलं ना. नसते कधीच. तर बॅग बघितलं माझ्यावर चिडते. स्वतःहून काढलं तर काढला. आता चौघांचं काय ना मोबाईल मध्ये मला तर गाईज तर गाईज आम्ही आता निघलोय आणि हाय करते गाईज. मावशी तुम्हाला कसं वाटतं दर्शन घेऊन सकाळ सकाळी? एकदम भारी आहे ना, प्रसन्न वाटतं एकदम. नंदी बघा गाईज. चला पाय पडून येऊ. चला पाय पडून. फोटो काढायला एवढं टाइमपास केला ना, पाय पडून येऊ. चला चला. गाईज तर रेणुकाने मला गिफ्ट घेतलंय. हा दे आता. घेतला नाही. 50 रुपयाला दाखव तेजू लावून. वेरी जान 50 रुपये. आणि आमचे 50 रुपये नाही, 200 रुपयाला एक आहे. आपली बस गाईज. आपली म्हणजे या बस मध्ये आले आपण. हर्षद दादा तुला कसं वाटलं सकाळी दर्शन घेऊन? मस्त आहे. झापक झुपक. बस मधून उतरतोय आणि चाललोय कुठे गडावर. गाईज मामी कुठे गेलेत काय होती मला. गाईज स्ट्रॉबेरी बघा. अरे आतमध्ये कोण आहे? गुचकी लागले मला. कोणी आठवण काढले काय? ब्लॉग बघताय ना तर नक्की मला कमेंट करून सांगा की आता वाजलेत किती. जे ब्लॉग बघतात त्यांनी नक्की कमेंट करून सांगा 10:19 माझी कोणी आठवण काढलेली. मला गुचकी लागले आणि स्ट्रॉबेरी खायला या. मी जी होती मनात तीच आणली घरात. लेट पण थेट पाहिजे असेल ते घेऊन जा चालवायला. गाईज आता ते आम्हाला इतिहास सांगतात. सो चला यायचं ना. या पटापट या सगळं. लवकर आवडतं लवकर येईल बघा. तुम्हाला असा वेळ काढायचा वेळ होणार पुढे जर लवकर आवडत. इकडे आपण पूर्ण किल्ल्याची ओळख करू. मग आपण सविस्तर किल्ला बघायचा आहे. आपण ज्या गडावरती आला तर पहिल्यांदा यायला आपण काय म्हणतो, पन्हाळा किल्ला किंवा गड म्हणतो. त्याच्याही पूर्वी महाभारता काळामध्ये हा डोंगर होता. सुरुवातीचं नाव आहे पन्नगालय. शब्द आहे संस्कृत. पन्न म्हणजे सर्प, आलय म्हणजे गहर, म्हणजे नागा लोकांचं घर. त्यावेळी या डोंगरावरती पराशर मुनी ऋषीमुनी राहायचे. आता किल्ला बांधला कोणी? त्यांचं नाव होतं सिलार वंशी राजा भोजने किल्ला बांधलेला आहे. किल्ला म्हणजे काय बांधला? हा डोंगर आहे, त्याला साईडला तटबंदी आहे. ही तटबंदी आपल्या गडाला चारी बाजूनी 8 किलोमीटरची भिंत आहे. इसवी सन 1052 मध्ये किल्ल्याची पायाभरणी केली. 1112 मध्ये किल्ला पूर्ण केला. 1052 1112 त्या राजा भोजला किल्ला बांधण्यासाठी 60 वर्ष लागले, आयुष्य गेलं. गडाचं बांधकाम पाहतो आपण. पूर्वी सिमेंट नव्हतं, गुळ चुना मातीमध्ये आहे. सध्या गडाला 1000 वर्षापूर्वीचा किल्ला आहे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अगोदर 600 वर्ष जुना गड आहे. 2 नंबर किल्ला जिंकला कोणी? कृष्ण देवराय यादव दिवगिरीचे. त्यांनी 1208 मध्ये राज्य केलं. 3 नंबर राज्य केलं विजापूरच्या आदिलशहानी. आणि 4 नंबर छत्रपती शिवाजी महाराज. जसे राजे बदलले याची नावं पण बदलली. पन्नगालय,
ब्रह्मांनगरी, शहाणवी दुर्ग, पलागड म्हणतात. गडावर गाडी येते, आतमध्ये वस्ती आहे, लोकांना किल्ला समजत नाही. याचं कारण काय? तुम्ही गडावर आलात, येताना पावती फाडल्यास त्या ठिकाणी किल्ल्याचं मेन प्रवेशद्वार होतं. नाव होतं पूर्वी 4 दरवाजा. हा पाडला इंग्रजांनी. तो कधी पाडला? 1 डिसेंबर 1800 किंवा तो मार्ग. आणि गडावरती वाहतूक आली म्हणून किल्ल्यावर गाडी आली. तो नसता पाडला 4 दरवाजा इंग्रजांनी. आता आपली गाडी खाली उभा केली असते 1 किलोमीटर कुठेतरी, आणि जसा रायगड फिरतो तसा किल्ला पायी फिरला असतो. गडावरती इथूनच सुरुवात आहे. हा किल्ल्यावरचा पहिला पॉईंट आहे. याचं नाव आहे अंधार बावडी. आता अंधार बावडी म्हणजे काय? बावडी म्हणजे विहीर, अंधार म्हणजे काळोख. विहीर अंधारामध्ये का आहे? तर शत्रू किल्ल्यावर हल्ला नाही करायचा, गुपचूप यायचा, जिथं पिण्याचं पाणी आहे विष टाकून जायचं. आता गडावरचं पाणी पूर्ण खराब झालं तर जनतेला आणि प्रजेला चांगलं पाणी हवं, अशी एकमेव विहीर अंधारामध्ये आहे. याचं नाव अंधार बावडी आहे. ही इमारत तुम्ही लांबून बघा, तुम्हाला फक्त वरचा मजला बघायला मिळते. तुम्ही जवळ जावा, 3 मजली इमारत. तळामध्ये विहीर आहे, 12 महिने पाणी असते विहिरीला, पाणी कधीच आटत नाही. 2 नंबर जो आहे तो चोरमार्ग आहे. समजा किल्ल्यावर संकटच पडलं, आपली ताकद कमकुवत पडली तर बाहेर जायचा मार्ग आहे चोरमार्गात. तो जर बाहेर पडला सगळं जंगल आहे खाली, एकदा मावळा गेला मग सापडायचं पण नाही. आणि 3रा जो मजला आहे वरचा, हा म्हणजे सैनिक पहारा. खाली प्याचं पाणी आहे, याच्यावरती पहारा केली असायची. आता अंधार का नाही पडत? जंगल कमी आहे. पूर्वी जंगल भयानक होतं की आतमध्ये सूर्याचं किरण येत नव्हतं, सगळा अंधार त्या व्हिडिओ पडायचा. आज चला व्हिडिओ बघायचा. माहिती देताना कोणी मध्ये बोलू नका. बंद करा, परत चालू करा. त्याचा फोटो लावलेला होता तिथे, कोणाचा? कुत्र्याचे. त्याचा फोटो आता ते आम्हाला आतमध्ये नेतात. माझी ओढणी मी किती वेळा वरती घेतली, ती खाली. थांबा, खाली जायचं आहे. काका वरचा बदला. मला माहिती असं तर मी तुम्हाला काय शिकवलं, 500 रुपये घेतले असते. चला. अगं ती काय करू लोलते. हे पाणी मासे पण म्हणजे हे पाणी कधी पाणी निर्मळ पाणी. अरे हा, हे पाणी आहे पण त्या आतमध्ये धूळ बसले. माहिती देणार आहेत ना, थांबा ना जरा, शिवाना दुसरं दाखवतो असं बोलतो. पाणी मला वाटलं पहिले माती आहे. मला वाटलं पहिले माती आहे. नाही, पाणी पाणी किती स्वच्छ आहे बघ. एवढ्या गडावर एवढं पाणी राहणं. पाणी स्वच्छ. पाणी बघा हेच होती. मासे छोटे छोटे. इकडे काय आहे? चोर मार्ग बघू. हा चोर मार्ग. ते बोलतात जंगलात हरवू. कुठे जंगलात हरवू? अजून एक मधला होता. हा चोर मार्ग. एक जणांनी काढा कुठेतरी, नंतर सगळ्यांना
ब्लॉगर आहे सगळं आहे. ब्लॉगर कसं आपल्याकडे साधं काम नाही. ब्लॉगर आणि दाखव. ब्लॉगर युट्यूब बघत नाही का? हां. लाईक सबस्क्राईब करा. लाईक मी आज तिला ती ब्लॉगर आहे. ब्लॉग लग्नाची ऑर्डर दिलं पाहिजे. लग्नाची ऑर्डर. व्हिडिओ टाकायचा असते युट्यूबला आहे ना. मोबाइल तो ऑन रखना. इकडे इकडे जायचंय. इकडे जायचंय. चला पटापट. आले का सगळे? आता आपण ते बघत होतो ते इथनं हेच वाटते. आता आपण बघत त्याचा थांब दम लागला. नको मारू जोक. ही नाही ना युट्यूबला. चला या लवकर पटापट चला बरं का. ताई या. हे चला लवकर. ते काय तिकडं शाळा आहेत. एकदम पुढे देतो. कुठलं ते ना समोर ते मसाई पडरा समोर. हॅलो दादाचा फोन होता. काय फोन लागत नाही. चला आले का या लवकर या. माहिती घे नंतर. चला इकडे या. इकडे बघा. इकडे बघा. आता आपण तटबंदीवरती आहात. याची रुंदी 12 फूट आहे. त्याचा नकाशा गोल नाही आहे, नागमोडी आहे. भिंतीच्या आतमध्ये आपण किल्ला म्हणतो. ह्याच्या खाली किल्ला नाही आहे. हे गडाखालचे. तर गडाची उंची किती आहे? समुद्र सपाटीपासून 3027 फूट 965 मीटर आपण उंचावर आहोत. गडावर देणगी निसर्गाची 3 तलाव पाण्याचे 70 विहिरी किल्ल्यावरती आहे. 12 महिने पाण्याचं विहिरीचनी पाणी कधी आटत नाही. आता आपण जी विहीर बघितली असेल ह्याचं पाणी 12 महिने खाली वाहतं बिना मोटरचं. आणि ह्या विहिरीचं पाणी 2 गावं खालची अजून ते पाणी प्यायला वापरतात कंटिन्यू. आपण पायऱ्या उतरला आणि चढला. पायऱ्या उंच आहेत. त्याचं कारण काय होतं की पूर्वीची होती ना मावळे, त्यांची उंची असत होती. त्या लेवलच्या पायऱ्या आहेत. आत्ताची मावळी उंची कमी आहे, गिटके आहेत. आपण दमतो लगेच. वर बुरुज आहे. तिथून देखरेख करायची, तोफेचा मारा करायचा. असे बुरुज पूर्ण गडाला 51 बुरुज आहेत. तो पहिला बुरुज आहे, हा दुसरा आहे, तो तिसरा आहे. म्हणजे एका हाकेवरती 1 बुरुज आहे. या बुरुजामुळे काय व्हायचं, पूर्ण किल्ला आपला सेफ राहायचा. ही दिशा आहे पश्चिम, कोकण म्हणतो आपण. गणपतीपुळे, रत्नागिरी या साईड आलं, राजापूर. कोकणची बाउंड्री म्हणजे पन्हाळा. पूर्वी असं होतं, पन्हाळा जिंकला कोकण जिंकला म्हणायचं. समोर बघितलं पठार, त्याचं नाव आहे मसाई पठार. ह्याच्या आपण डोंगर आहेत. मग पावनखिंड, घोडखिंड, विशाळगड. महाराज जे विशाळगडला गेले तो मार्ग तो आहे. माहिती आपण ती पुढे घ्यायची आहे. याचं नाव आहे 3 दरवाजे. आपण जर बघितलं, तुम्ही किल्ल्यावरती आगमन केला तो होता 4 दरवाजा आणि हा आहे 3 दरवाजा. पश्चिमेचा म्हणतो आपण. उदाहरणामध्ये अशीच इमारत खाली होती जी पाडली इंग्रजांनी.
छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आत थांबायचे. पूर्वी लाईट नव्हती, ज्या मशाल्या आहेत या कोपऱ्यात मशाल लावायच्या. किल्ल्याचं महत्त्व काय? किल्ल्यावर कितीतरी पाऊस पडतो अजूनही स्लॅब लिकेज नाही. पुढे अजूनही स्लॅब लिकेज नाही आहे. ह्याला कुठला आधार नाही, कुठलाही सपोर्ट नाही. ह्याला सेंटर लॉक आहे. ह्याला आपण काय म्हणतो पिस्टोन 2 मध्ये आहे. तो दगड जर काढला की सगळा स्लॅब खाली पडतो. म्हणजे मेन लॉक स्लॅबचं तो दगड आहे. याचं नाव आहे 3 दरवाजा. दरवाजे लाकडी होते. ही पहा त्याची डिझाईन होती. दरवाजे पूर्वी असे असायचे. यात घुसव यामध्ये घुसवायचं आणि दरवाजे याच्यावर फिरवायचे. त्याचं बांधकाम सगळं शिशामध्ये केलेलं आहे. हा 3 नंबर, मग 2 नंबर, तिकडे पहिला. शिसो इथं पण विहीर आहे. शिवाजी महाराजांनी इसवी सन 10 नोव्हेंबर 1659 मध्ये प्रतापगडच्या पायथ्याशी वध केला. कुणाचा? अफजल खानाचा. अवघ्या 18 दिवसामध्ये महाराज किल्ल्यावर आले. 28 नोव्हेंबर 1659ला राजे या मार्गे आले. याच चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंगावरती सुवर्ण मुद्रांचा वर्षाव केला की महाराज किल्ल्यावर आले म्हणून. ज्यावेळी कोंडाजी फर्जतनी अवघ्या 60 म्हणून किल्ला जिंकला. ज्याले कोंडाजी फर्जत तो मार्ग हा होता बरं का. राजा आले कसं काढायचं? वर नगारखाना आहे, नगार वाजवायचा. समोरची विहीर बघा, याचं नाव विष्णुकुंड आहे. खोली 5 फूट आहे. 12 महिने पाणी असतं. पाणी आटत नाही कधी. आवाज आहे इकडे. आवाज हा ना, खरंच पैसे पण दिसलं कसं दिसलंय. चांगले स्वच्छ. कोल्हापूरला आहे का? चला नंतर आल्यावर फोटो काढा. साईडला गाडी येतात. इकडे बघा, हा 2 नंबर दरवाजा आहे. समोरचा पहिला आहे. पहिला, दुसरा आणि तिसरा. नाव दिलं काय? 3 दरवाजा. नीट बघा आता. पहिला आणि दुसरा समोर समोर आहे, बरोबर आहे. तिसरा जो आहे तो आतमध्ये आहे खूप. असा किल्ला का बांधला की 2 समोर, तिसरा क्रॉसिंग. समजा शत्रून जर गडावरती हल्ला केला, शत्रू काय करतो? हत्तीत होतो दरवाजा समोर. समोर हत्तीला गती मिळत नाही मागे जायला. हत्तीचा खांद्याला तिरकावू शकत नाही. दुसरा पर्याय काय असतो? तोफाचा पर्याय असतो. तोफा जरी मारल्या, पहिला पडेल, दुसरा पडेल, तिसरा पडणार नाही. कारण का जी रेंज आहे गोळ्याची तो समोर आपटणार. म्हणजे जरी किल्ल्यावरती हल्ला केला, 2 दरवाजे पाडले, तिसरा पडत नाही, पण तो साईडला बांधला. चला, हा दरवाजा पहिला आहे बरं का. दरवाजा बंद झाला की आडसळ किंवा आगळ लावायची.
या लवकर या लवकर. आपण इकडं वर नाही गेलो ना. इकडं वर नाही गेलो. इकडे बघा, आपण किल्ल्यामध्ये नाही आता, आपण किल्ल्याच्या बाहेर आहोत. पूर्वी किल्ल्याचे नेम असायचे. काय नेम असायचे की सकाळी 6ला दरवाजे उघडायचे, संध्याकाळी बंद करायचे. दरवाजा बंद झाला, किल्ल्यावर कोणी आलं त्याला आत नाही घ्यायचं, बाहेर उभा करायचं. तर आतमध्ये कसं घ्यायचं? समोर बघा छोटीशी खिडकी आहे, चोरमार्ग आहे. प्रत्येकाला कोड सांगायचं. उत्तर भेटलं कोडचं की दोरखंडवरती खेचून घ्यायचं, आणि उत्तर चुकलं की त्याला कापून टाकायचं. तुम्हाला बघायला बाहेरून खिडकी, आतून दरवाजा. या गडाला सिद्धी जोहरचा वेढा पडला होता. हा इतिहास 4थीला पण आहे, पन्हाळचा वेढा. आता वेढा कधी पडला होता? 2 मार्च 1660ला वेढा पडला होता. 40,000 त्यांचं सैनिक पूर्ण किल्ल्यावर होते. महाराज किल्ल्यावरती अडकून बसले होते. सिद्धीने काय केलं की हा किल्ला पाडायचा म्हणून खालून तोफेचे गोळे मारले होते. जे लागले गोळे किल्ल्यावरती, कुठे लागले दाखवतो तुम्हाला. जर समोर आडवी चौकट बघा मध्ये कुठल्या समोर डाव्या साईडला कोपरा उडलेला आहे, आणि वरती बघा वरती खाली डॅमेज झालेला आहे. जेवढे गोळे लागलेत तरी आपला किल्ला अजूनही भक्कम किल्ला आहे. याचं कारण काय होतं माहिती आहे काय? पूर्वी जंगल भयानक होतं म्हणून. जर जंगलच नसतं तर किल्ला आपला पडला असता. याची नावं पण 3 आहेत. 3 दरवाजा, पश्चिम दरवाजा आणि कोकण दरवाजा. ते गाणं म्हणतो ना आपण, मराठी पाऊल पडते पुढे, तो हा रस्ता म्हणायचा. पहिला किल्ल्यावर घोडे यायचे, आता किल्ल्यावर गाडी येते. बरं गाडी. आज जास्त पाऊस पडला किल्ल्यावरती. ही पहा त्यावेळेच्या काळातली आउटलाईन अजूनही सुरू आहे. किती वर्षापूर्वीची आहे? 1000 वर्षापूर्वीची आउटलाईन चालू आहे. पाऊस पडला की पाणी बाहेर पडतं, उन्हाळ्यामध्ये बंद राहतं. बरं चला आता गाडीतून पुढे जायचं आपण. चला होता झाडं होती, आता लोकांनी तिथं बांध करतो. म्हणजे ही बस चालेल का? थोडीफार माहिती आहे आम्हाला पण. काय नाही, त्यांनी सांगितलं ते ऐकलं. सांगितलं मग त्यांनी सांगितलं. हो ना. विचारलं काय म्हणून तू सांगितलं. म्हणून आम्हाला ऐकायला गेलं म्हणून तू सांगितलं. काय आहे? वानर, माकड. हे वरती पण किती आहेत? 1 2 3 वरती पण 3 हा बघ, ह्यो बघ झोपलाय बघ. हा बघ झोपलाय. ह्यो बघ अजून कुठे? ई नको येड्या. खातोय बघ, असा फळ गेला का? हा बघ खाली, हा खाली बघ, हा बघ इथं. चल तिकडे तू माहिती सांगतो. चाल नाही. आपला पन्हाळा किल्ला हा मोठा किल्ला आहे सर्वात. किल्ल्यामध्ये किल्ला ह्याला आपण काय म्हणतो? बालेकिल्ला. कुठल्याही किल्ल्यावर बालेकिल्ला हा असतोच. हा पन्हाळचा लहान किल्ला ह्याला आपण बालेकिल्ला म्हणतो. तर बालेकिल्ला सेफच पाहिजे, कारण का समजा किल्ल्यावरती हल्ला झाला तर बालेकिल्ला सेफ पाहिजे ना. याची पहा तटबंदी बालेकिल्ल्याची, म्हणजे किल्ल्याची भिंती वेगळी बघितली आपण, बालेकिल्ल्याची भिंती वेगळी आहे. या भिंतीच्या बाहेर पूर्वी खंदक होते. हे खंदक आत्ता मुजलेले आहे. 30 फूट खोल होते, रुंदी 15 फूट. चारी बाजूनी पाणी असायचं. पाण्यामध्ये मगरी आणि कमळाचे वेल, कारण का आतमध्ये कोणी येता कामा नाही. समजा आपला जर मावळा आला त्याला कसं घ्यायचं? इथे एक लाकडी साका बसायचं. आतमध्ये मावळा आला की साकावरती ओढून घ्यायचं. तर आतमध्ये काय होतं? धान्याचं कोठार, कारण गडावर धान्य सेफ आहे तरच किल्ला सेफ आहे. आतमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा राजवाडा होता, तो वाडा पाडला इंग्रजांनी. जे काही सोनं सापडलं, लुटलं गेलं. एक पूर्वीची म्हण म्हणतो आपण, भारतामध्ये सोन्यात धुर निघायचा. सगळं सोनं आहे इंग्लंडच्या म्युझियममध्ये. बंद करा आता. इकडे बघा, हे आहे धान्याचं कोठार गडावरचं. पन्हाळा किल्ला हा कोकणी म्हणतो आपण. धान्य कोकणचं काय असतं? भात, वरी, नाचणी हे धान्य किल्ल्यावरती आणायचं. कोकणात धान्य किल्ल्यावरती पूर्वी आणायचं कसं? रेड्या आणायचे. त्या रेड्याची उंची पूर्वी ही असायची. धान्य रेड्याच्या पाठीवर असायचं. 1 पोतं म्हणजे 100 किलो, 20 पोती म्हणजे 1 खंडी, असं 25,000 खंडी म्हणजे 5 लाख पोती आज धान्य असायचं.
आता दरवाजा बंद केलेला आहे. हा जिना आहे, जातो वरती. ह्याला वर टेरेस आहे. आत धान्य ठेवायचं नाही, छिद्र आहेत, आत धान्य ओतायचं. ह्याला बाहेरनं खंदक होतं, आतमध्ये पहारा पाहिजे कंटिन्यू. समोर जिना बघितला का, रात्र दिवस पहारा असायचा. इकडे होता भटाराखाना, स्वयंपाकघर म्हणतो आपण. इकडे बायका भाकरी बनवायचे, लोक जेवायला बसायचे. एक मावळा नाश्ता करताना भाकरी 15 खायचा, तसं काम पण करायचं. मावळ्यांच्यात मोडला जातो. काम पण तसं करतात. हे भाताचं आहे, दुसरं वरीचं आहे, 3 नंबर नाचणीचं आहे. धान्य मिक्सिंग करायचं नाही. दरवाजे ओपन आहेत, दरवाजे बंद करायचे आणि धान्य वरून टाकायचं. धान्य खराब होऊ नये, आतमध्ये लिंबाचा पाला असायचा. आता प्लॅस्टर केलेलं आहे. पहिलं शिरानं सारवून घ्यायचं कोठार आणि धान्य कसं काढायचं चला बघू. छिद्र आहेत बघ वरती. छिद्र जर तुम्ही गडावर आले तर भाषा सुद्धा माझे कोण शिकून घ्या तुमचं. एवढ्या वरून 5 लाख पोती, 5 लाख पोती फेकत नव्हते, ते धान्य ओतायचे. ते बोललो ना आम्ही 5 लाख पोती. म्हणजे पोती एवढा सगळा हा. भागाचा. नाही बाई, यांना समजलं, यांना वाटलं पोती फेकतात. इकडे बघा, धान्य वरून टाकायचं. आपल्या गोडाऊनला 7 खांब आहेत, ह्याला आपण काय म्हणतो पिलर. या इकडे याची लाईन काढा फक्त. सगळे पिलर बघा एका रेषेमध्ये. बघा इकडे पण बघा, 1 इंच पण फरक नाही, 1 इंच पण. बघा पूर्वीचे बांधणारे कारागीर खूपच चांगले होते. बघितलं का, हा जो पिलर आहे ह्याला मार्किंग आहे. पहिलं मार्किंग आहे, दुसरं आहे, तिसरं आहे. याचं कारण काय होतं, आतमध्ये किती शिल्लक आहे आणि किती सपलेलं आहे. त्यांना याच्यावर समजायचं, कुठून बघायचं, वर दरवाजा आहे. धान्याचं सगळं जे प्रेशर आहे, समोर कणगी आहे बघा, धान्य त्या कणगीतनं काढलं जायचं. ते संपूर्ण पॅक असायचं. त्याला समोर गोळा असायचा, हा गोळा काढला आणि प्रेशर जायचं. समोर खड्डा मोठा तिथे पोचला. थांबा दाखवा. धान्य बाहेर जायचं. इथून टाकायचं, इथून बाहेर यायचं. इथून नाही पुढे खड्डा होता. पुढे खड्डा होता. आता पन्हाळगड तुम्ही कुठला पण किल्ला बघा, कुठल्याच किल्ल्यावरती धान्याचं कोठवडं मोठं नाही आहे, लहान लहान आहेत. इथंच किल्ल्यावरती मोठं कोठवडं आहे बरं का. तर ही गंगा आहे, दुसरी यमुना आहे, तिसरी आहे सरस्वती. यांची नावं आहेत गंगा, यमुना, सरस्वती. भाताचं, वरीचं, नाचणीचं. त्याच्या पुढे महाराजांचा राजवाडा होता, दाखवायला अवशेष शिल्लक नाही आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचं आयुष्य खूप कमी होतं. जगले राजे फक्त 50 वर्षच. राजाने पहिला किल्ला जिंकला तोरणा वयाच्या 16व्या वर्षी. 34 वर्षामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी 350 किल्ले जिंकून घेतले. त्याशिवाय महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रा, सुरत म्हणजे खायची गोष्ट नाही, आपल्याला घर सांभाळता येत नाही. राजाने सुख कधी नाही पाहिलं. समजा राजे रायगडला असतील, या किल्ल्यावर काय चाललं आहे त्यांना माहिती असायचं. जेवढे पण राजाने किल्ले जिंकले हे डोक्याने जिंकले, एक पण किल्ला ताकदीने जिंकला नाही. छत्रपती शिवरायांची उंची कमी होती म्हणतो आपण, 5 फूट 5 इंच उंच आहे. मूर्ती लहान होती, कीर्ती महान होती. इथं होतं पूर्वी टांगसाळ. टांगसाळ म्हणजे काय, कॉईन, मुद्रा जे चलन चालायचं तिथंच बनवायचं बरं का. समोर चक्की राहायची. म्हणजे मेन किल्ला ह्याला आपण काय म्हणतो, बालेक किल्ला. तुम्ही शिवनेरी किल्ला पहिले, शिवनेरी किल्ला बघितला आहे. शिवनेरी किल्ला ही इमारत सेम टू सेम वाटतं म्हणजे. याचं नाव काय आहे, अंबरखाना. हाती असे ना अंबारी, याला अंबरखाना म्हटलं. बघ
इथे काढणारे फोटो वगैरे काढून घ्या. 2 गोदाम बघा पुढे समोर गेट बसला बोला. त्यावेळी त्यांचं म्हणणं होतं अफजल खानचं की त्यांना बगलं धरून मारायचं, म्हणजे ते कसं 10 हातीच बोलतो अफजल खानला, तो पार वाकवायचा. त्यांना काय वाटलं राजे म्हणजे काय, चुवा म्हणतो आपण त्यांना. आणि ज्यावेळी त्यांना आलिंगन दिलं राजाने भेटायला त्यावेळी, तर राजांना समजलं गेलं की आपल्याला भेटत नाही, दाब आलाय. जेव्हा कोचा बाहेर आला, कोचा बाहेर काढला. ज्यावेळी अफजल खान जास्त उंच होतो ना, राजांची किंमत बघा त्या. पण मी 2 जागी वाचलं, एक जागी 5 फूट 2 आणि एक जागी 5 फूट 8 आहे. सांगता की म्हणतात कसं आहे माहिती आहे काय, महाराजांची उंचीपेक्षा कीर्ती महत्वाचं आहे मला आपण. बरोबर आहे ना. कसं आहे माहिती आहे, 1 मिनिट, कोण म्हणतं 5 फूट 2 इंच, कोण म्हणतं 5 आणि कोण म्हणजे त्यात नाही, तुम्ही 5 फूट 2 इंच बोललात ना म्हणून बोललो की आपण नाही मोजू शकत. का कोणाला काढायचं नको, आम्हाला काढायचंय. हा तीच बघते, पिठाची चिक्की. चक्की नाही ती, पीठ अय दळण आधी होत. नव्हती ती पहिली. हा माहिती, पण आधी इथं होतं असं सांगतोय. चक्की नाही रे, ये लपाछपी खेळ. आम्ही वरती चक्कू बसायला लागेल. इथं पण ते हा ते हे पण धान्याचंच आहे ना, पण हे पूर्ण पॅक आहे. हा पण इकडं किती काळोख आहे सगळीकडं. हिचं काय पडल तू खाली, काहीच नाहीये पडल. चला दाखव, फोटो दाखव. रेणुकाचा फोटो, माझ्या फोटोच्या पाठीमागं बघा, माझ्या फोटोच्या पाठीमागं फोटो बघा. चल चढ बाय. पण उडी मारायची. हा हे खूप फरक आहे ना, हे फरक आहे ना ह्याच्यात. काय यमुना, नर्मदा आणि गोदावरी. नाही यमुना गंगा सरस्वती. यमुना गंगा सरस्वती. मामा इकडे बघा कसं आहे, म्हणजे हिथं ना हे जसं तसं नाहीये, हिथनं सगळीकडनं उघड आहे, जरा वेगळे. हे बघा जरा वेगळे, पण इकडनं सगळीकडनं. तुझं जाऊ दे, फोटो काढायचा तुझा डेंजर. बघितलं मामाने. अजून 15 चला आत्याचा फोटो काढू मस्त. कशी उठतात सगळ्यात मोठा वानर गाईस. दात काढते ते असं. ही बाबा दात कसं गेले माझं ना, तुझ्याच वरती आहे. नाही जण साधनाने असं का तो माणूस कुठे आहे, तो म्हणते आपला माणूस कुठे. आपला माणूस काय जमा साधनानी किती रुपये दिले. हा ना विकत असलेला माणूस. गाईज हे नेक्स्ट लोकेशन. आणि म्हणा फ्रीज मध्ये दुधाची पिशवी आहे तेवढी ओतून आहे ना, जवळ आहे म्हणा फ्रीज मध्ये, माझे पिल्ल ग बाई त्यांना कसं फ्रीज मधनं काढता येईल.
मांजरीला कसं काय फ्रीज मधून काढताय गाईज हे नेक्स्ट लोकेशन काय ग 2 लोकेशन तुला कशी वाटले आणखी तर इथेच बघा झाला. गंगा यमुना सरस्वती माहिती मला पण मी बोलतो गब्बस इकडे बघा आता आपण जर बघितलं पूर्ण किल्ल्याला तटबंदी आहेच, तसा या गडाला सिद्धी जोहरचा वेढा होता. 40,000 सैनिक होतं पूर्ण गडाभोवती. इतका वेढा कडक होता की आतमध्ये मुंगे येणं अशक्य होतं. धान्य येणारं कोकणचं बंद झालं. धान्य जे आपण मगाशी बघितले कोठारं, हे धान्य संपत आलं होतं. तवर राजांना बातमी आली की नेताजी पालखर आलते आपल्या महाराजांना सोडवायला. नेताजी आले होते, त्यांचे सैनिक कमी होतं, 10,000 फौज होते आणि यांची फौज 40,000 होते. लढाई झाली गडाच्या खाली, त्यात ते हरले गेले, ते माघारी गेले. ही बातमी समजली महाराजांना की नेताजी आलेले आहेत व ते हरलेले आहेत. छत्रपती शिवरायांचा तिसरा डोळा म्हणजे कोण? बहिर्जी नाईक. तर त्याने आणलं कुणाला? शिवकाशीवरती बोलून घेतला. सेम शिवरायांची कॉर्पोरेशन कॉपी म्हणतो आपण. राजे बोलले शिवकाशीदांना, एक आमची कामगिरी करणार का? पहिला मावळे असे होते, राजे कुठलंही काम सांगा हो म्हणायचे. राजे बोलले, अरे शिवा, हे काम जरा जोखमीचं आहे, ह्यात आपले प्राण जातील. काय दिलं तर शिवकाशीनं, राज हा शिवा काशीद मरणाला घाबरत नाही, मला एक दिवस राजा बना मिळतं, हे कुणाला मिळालं का? आणि तुमचे राजे कपडे मी घालणार आहे. राजे मी नशीबवान आहे, राजा मी जरी मेलो तर मी शिवाकाशी मरणार नाही, राजून मरणार सांगितलं. किल्ल्यावरती महाराज 2 झाले. आता राजे नेमके कुठले खरे आणि कुठले खोटे काहीच कळत नव्हतं. त्यावेळी आपले राजाने काय केलं, म्हणतो ना खलिता पाठवून दिला सिद्धीजवरला की आम्ही तुम्हास शरणाला तयार म्हणून सांगितलं. ही बातमी समजली सिद्धीजवरला की स्वतः राजाला शरण तयार आहेत. त्यांना आनंद झाला, कारण का हे समज आदिलशाला आपल्याला बढती मिळणार की राजे शरणाले म्हणून. त्याने वेढा जरा लूज केला गेला आणि आपल्या महाराजांपर्यंत हवा पसरली होती पूर्ण. आणि त्यावेळी नकली शिवाजी महाराज 600 मावळे आणि त्यांची पालखी तयार केली. ते बसले पालखीमध्ये आणि ते कुठून बाहेर पडले, तुम्ही आतमध्ये एंट्री केली 4 दरवाजा, तिथून ते गेले शरण तिकडं. त्यांना समजलं गेलं की महाराज शरण येत आहेत आपल्याला, त्यांनी वेढा लूज केला गेला. त्यावेळी खरे शिवाजी महाराज 600 मावळे, रायाजी बांदल, हैबतराव, बाजीपूर देशपांडे, त्यांचे भाऊ फुलाजी, विटूजी काटे, शंभूसिंग जाधव आणि बांदलसेनाजी बाहेर पडले. तो मार्ग हा मानायचा. हा दाखवला मार्ग कोणी म्हणतो ना, बहिर्जी नाईक, त्यांनी दाखवला मार्ग. राजे कधी बाहेर पडले? 12 जुलै 1660 मध्ये. होता गुरुवार, पौर्णिमा होती, पायात चप्पल नाही, खांद्यावर पालखी, धोधो पाऊस. रात्री 8 वाजले होते. आपल्या राजाने अंतर विशाळगडचं निम्म पार केलं असेल. इकडे समजलं फाजल खानला की हा शिवाजी नाही आहे, हा प्रतिशिवाजी आहे. मग त्यांना मारून टाकलं गेलं शिवकाशीला. तुम्ही येताना पुतळा बघितला असेल, डाव्याचा राईटला पुतळा शिवकाशीचा समाधी खाली आहे. सगळी फौज एकत्र केली, घोडे घेतले आणि ताबडतोब शिवरायांचा पाठलाग चालू केला. आपण म्हणतो ना पावनखिंड नाव होतं पूर्वीचं घोडखिंड. तर त्या घोडखिंडामध्ये आपले सगळे मावळे पोचले होते. हा सगळा पन्हाळचा पराक्रम बाजीनं माहिती होता. तर बाजी काय म्हटले, असं राज करा की शत्रू मागून पाठलाग करतोय, तर सैनिक खूप आहे, आपली फौज कमी आहे, इथून विशाळगड जवळ आहे, मी थांबतो निम्मी फौज घेऊन खिंडीमध्ये, आपण निम्मी फौज घ्या, गडावर पोचा, मला 5 रुपयाचा आवाज द्या की आम्ही समजू राजा तुम्ही किल्ल्यावरती सुखरूप पोचला म्हणून. राजा ऐकायला तयार नव्हते. राजे म्हटले बाजींना, तुम्ही खिंडीत थांबायचं आणि आम्ही गडावर जायचं, हे आम्हाला शोभत नाही, जे काय होईल आपण मिळून करू. तिने उत्तर काय दिलं बाजीने की राज, आजपर्यंत आम्ही तुमचं ऐकलं, आज तुम्ही आमचं ऐकायचं. लाख मेले चालतील, पण लाखाचा पोशिन जगला पाहिजे. त्यावेळी त्यांच्या डोळ्यात पाणी आलं, कारण का आपण लाखाची मावळे गमवत आहोत. त्यावेळी 300 मावळे घेतले राजांनी आणि पुढे गेले. 300 मावळे आणि बाजी त्या खिंडीत सापडला होता ना. बाजींचं वय 60 वयाचा बाजी ढाल कधी वापरला नाही, डायमाट वापरला. तसं पट्टा 10 फूट लांबडा होता, तुझरी होता, वजन 15 किलो. त्या खिंडीमध्ये बाजीने वार केले पण आणि अंगावर घेतले पण. ती पूर्ण खिंड अशी रक्तबंब आली ती पूर्ण. तिकडं बाजी, इकडं फुलाजी, रायाजी, लढाई मोठी केली होती. सिद्धी घाबरला गेला. त्याने विचार केला की त्यांची फौज आपल्या फौजला भारी पडेल, काहीतरी केलं पाहिजे आपल्याला. मग त्यांनी काय केलं, शेवटला बंदुकाला बोलून घेतला, बार भरला बंदुकीमध्ये ठिचणीच्या आणि बाजींच्या मानेवरती रोखला गेला.
जे तो बार पडला बाजींच्या मानेवरती, बाजी कोसळले. म्हणजे बाजी कोसळले गेले ते बाकीचे मुळे घाबरले, कारण का बाजी खिंडीत पडला म्हणून. बाजीनं वाटलं की अजूनही तोपेचा आवाज आपल्या कानी आलेला नाहीये, लढलं पाहिजे आपल्याला. आणि बाजी पुन्हा उठले. जेव्हा बाजी उठले त्यावेळी सिद्धी घाबरला गेला. ज्याच्या मानेवरती बार पडल्या गोळीचा तो लढाई करतो, ताकद काय असेल. परंतु राजांना पुढे संकट पडलं होतं, कारण का विशाळगडला वेढा पडला होता. तो वेढा तुला म्हणते काय, दळवी सुरवेल आपलीच लोक गदार निघाली, तिथे वेढा घातला होता. तो वेढा फोड राजांना वेळ गेला. कमीत कमी 2.5 तास गेले ते वेढा फोडायला. तो पर्यंत बाजी घडले बरं का. आणि ज्यावेळी महाराज गडावर सुखरूप पोहोचले त्यावेळी 5 तोफेचा आवाज दिला. तो बाजीने ऐकला. बाजी का म्हटले की राजा मी तुमचं काम पूर्ण केलं, मला जायची आज्ञा द्या. माझा अखेरचा मुद्रा म्हणून त्यांनी प्राण सोडला. त्यांच्याच रक्तानं पावन झाले, त्याला आपण काय म्हणतो, पावन खिंड म्हणतो. तर अजून लोक आहेत ना, कोल्हापूर, सातारा, मुंबई, पुणा, नाशिक जी लोक असतील, इथून ट्रेक असतो पन्हाळगड ते विशाळगड. अंतर आहे 53 किलोमीटर. हे अंतर त्या लोकांनी एका रात्रीमध्ये पार केलं होतं. आज आपण सकाळी गेलो उद्या संध्याकाळी पोहोचतो बरं का. तर त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना वाईट वाटलं की याच किल्ल्याकरता आपले कितीतरी वीर गेले, म्हणून राजे राजगडला गेले. परत 13 वर्षे किल्ला सिद्धीकडे गेला. आणि 13 वर्षानंतर 6 मार्च 1673 मध्ये कोंडाजी फर्जतने अवघे 60 मावळी घेऊन पुन्हा किल्ला जिंकला. आणि 6 जून 1674 शिवरायांचा रायगडला राज्याभिषेक झाला. बरं तो मार्ग हाच म्हणायचा. इथून तुम्ही खाली गेला ना 1 किलोमीटर वरती रस्ता आहे, तिथनं पुढे पायवाट आहे. काहीच नाही खाली, वरती पिक्चर मधलं धडकेबाज पिक्चर मधलं शूट इथं. हा बंगला आहे तो धडकेबाज पिक्चर मधला पिक्चर बघायला लागला. अरे माहिती पण मला बाहेर आलो. मम्मी पप्पा मामा वगैरे सगळे इथं बसले. सो त्याला त्यांच्याशी बोलू काय बोलतो. तर आम्ही आता बसमध्ये बसलोय आणि बस चालू झालाय. आता कुठे जायचंय, अब तुम लोग गलती से अगर नए हो तो सब्सक्राइब करो. वो जो लाल वाला बटन है उस पे अपने जीजा जी फेंक के मारो या फूफा जी, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए. अब मैं भी जा रहा हूं, मुझे मुठिया पेलने जाना है. बाय.